अभिनंदन रोशन. शाहू मामांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आसन ग्रहण करून घ्या. म्हणजे कुठेही जाऊ नका. मॅच होती सुरुवात. स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरडोन बी विरुद्ध जय हनुमान मोकाशीपाडा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे विनोद इंदारकर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सचिन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऐकूयात पुन्हा एकदा आवाज आपण भालगावचा भाग्यश्री मात्रे यांचा. थँक्यू करण. एका फ्रेश मॅचकडे आपण वळतोय. सामना क्रमांक 3 मोकाशीपाडा आणि त्यांच्या विरोधात शिरडोन बी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या तरी फिल्डिंग सेट केली आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि विनोद ही सलामीची जोडी. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर जरूर हलका असा होता परंतु पंच वळतात आमच्याकडे सांगत असताना कैलास फोरजी की हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. त्या अनुमानाने वाईटचा इशारा दिला गेला. तन्मयचं हे पहिलं षटक आहे. माहिती आहे की समोर बॅटिंग करणारा संघ बॅटिंग ऑर्डर जरूर चांगली असली तरी जास्तीत जास्त आपल्याला त्यांना पहिल्या षटकामध्ये कसं धावसंख्येपर्यंत न जाऊ याच्यासाठी थांबवायचं. त्याच अनुमानाने लेग स्टंपवरती हाही बॉल टाकला परंतु हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा हा पहिला चौकार. लागोपाठचा दुसरा चेंडू लेग स्टंप वरती होता. बघितली गती. टप्पाही चांगला होता. माहिती आहे की बॅटच्या रेंजमध्ये आल्यानंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याच्यामध्ये निर्बंध आहेत त्या निर्बंध असलेल्या षटकामध्ये आपण असे फटके इझिली खेळू शकतो आणि हा इझिली खेळण्यासारखाच फटका होता. बॉल जरूर आखूट टप्प्याचा त्याला फक्त टर्न केलं गेलं आणि पहिला चौकार या ठिकाणी येत असताना विनोदच्या बॅटमधून. षटक क्रमांक पहिलं तन्मयचं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चौकार आलाय. लेफ्ट बॉलर आहे आता बॉल मध्ये परंतु फिल्डर थोडीशी दूरवरती येतोय. मागे चाललाय बॉल. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथनं कन्व्हर्शन चुकलं आणि फलंदाज होईल बाद. स्वस्त्यामध्ये परतेल. मैदानाच्या बाहेर सचिन. मिसकम्युनिकेशन आणि बाद होणारा फलंदाज आहे सचिन. गरज नव्हती. मागच्या बॉलवरती चौकार आलाय. ह्या बॉलवरती निदान सिंगल मिळालीच होती परंतु दुसरी धाव घेण्याची गरज का होती याचा प्रश्न डगआउट सुद्धा विचारतोय. कारण बघितला होता ज्या वेळेला धाव पूर्ण केली विनोदने निदर्शनात पाहिलं समोरच की तळोजे गावचे सुनील राजे मास्टर यांना विनंती करतोय की या मंचावरती मॅचचा आनंद जरूर तुम्ही पहिला विकेट डगआउट मध्ये आलाय म्हणजेच बाद होणारा फलंदाज आहे सचिन जो आघाडीला गेला होता. विनोदच्या बॅटमधून एक चौकार तुम्ही पाहिला त्यानंतर एक सिंगलही पाहिली. धावसंख्या 5 तुम्ही सध्या तरी पाहत आहात. जिथे बॅटिंग करतोय संघ मोकाशीपाडा. हे असे हादरे ना तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये म्हणजेच ही तिसरी मॅच आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही एक एक विकेट प्रत्येक मॅच मध्ये पाहिला. ह्याही मॅच मध्ये तेच घडतंय कारण तिसऱ्या सामन्यातली ही फर्स्ट इनिंग पहिलीच ओव्हर आहे ती म्हणजेच गोलंदाज तन्मयची आणि त्याला पहिली विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तोही बॉल घरंगळत समोर होता एसटी रक्षकाचा पण तो लवकर गॅदर करू शकला नाही. अन्यथा कैलासची ही विकेट गेली असती. कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं असतं कारण ज्या वेळेला आपण कॉन्सन्ट्रेशन करत असतो त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशनने कोणती अवघड गोष्ट आपण सोपी करू शकतो आणि त्याहून महत्त्वाचं असतं कन्व्हर्शन म्हणजे संवाद. तो संवाद जरूर मागच्या बॉलवरती झाला नाही व्यवस्थित दोन्ही खेळाडूंचा म्हणून तो बाद झाला आणि सध्या तरी संवाद बॅट अँड बॉलचा झाला नाही जिथे बीट झाले कैलाश. तन्मयचा हा बॉल स्टिअर करायचं होतं. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला. विकेट किपरचं पहा किती चांगलं लक्ष आहे. म्हणून तीच गोष्ट म्हटली ना की कन्व्हर्शन आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं. बघितलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आलाय ज्याच्या बॅटमधून चौकार बघितला. विनोद आहे नॉन स्ट्रायकिंग इनवरती. कदाचित तो बाद झाला तर सगळ्या गोष्टी आपल्या सुरळीत होईल. त्यामुळे विकेट किपरने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु तो डायरेक्ट हिट थोडासा हुगा गेला. डॉट बॉल. थांबून खेळण्याचा प्रयत्न बॉल मध्ये इनफिल्डला भेटलाय जरूर. डीप मध्ये लॉंग ऑफ प्रोटेक्ट क्षेत्र आहे त्यामुळे एक मिळेल सिंगल. कैलासची स्ट्राईक आता चेंज होईल जाईल स्ट्राईक विनोदकडे.
शेवटचा बॉल इथनं असेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलमध्ये बनल्या गेल्या धावा 8. एक हादराही बसला गेलाय, म्हणजे सचिन मैदानाच्या आता बाहेर आहे. ऑन द स्ट्राईक विनोद. शेवटचा बॉल होता खोलवर टप्प्याचा. रणनीती चांगली. यॉर्कर चेंडू पिच केला गेला आणि आताही विकेट किपर कडनं जरूर नॉन स्ट्रायकिंग वरती हिट झाला, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या पोहोचला गेला. अशा प्रकारे यशस्वी आणि सफल ओव्हर इथनं समाप्त होत असताना ज्याच्यामध्ये 1 विकेट आणि फक्त धावा खर्च झाल्यात 8. थोडासा रिकरेक्शन आहे तो या षटकानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली धावा किती आल्या. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघत आहात. दुसऱ्या षटकामध्ये आपण तेजसचा वापर करताना बघत आहोत. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक विकेट आली, जिथे परतला सचिन मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवर पॅक बनवलं गेलं तन्मय म्हात्रेनं, जिथे खर्च धावा आपण बघितल्या फक्त आणि फक्त 6. माफ करा, रिकरेक्शन आम्ही केलं. त्या ठिकाणी 6 धावा आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. माफ करा, थोडंसं रिकरेक्शन करून आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत कन्फर्म केलं. सेकंड ओव्हरमध्ये आलाय तेजस म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये धावा 6 आल्या. सचिनची विकेट गेली आहे, जिथे संघ मोकाशीपाडा आपण करताना पाहायला मिळतो बॅटिंग. तेजस पहिलाच बॉल होता ऑप्शनच्या हलकासा बाहेर. बॉलरने जेव्हा बॉल रिलीज केला तेव्हा आरोळी सुद्धा बघितली असेल. बहुतांश असे आपण बघत असतो गोलंदाज जे बॉल पिच केल्यानंतर एक साऊंड देत असतात. तुम्ही काटेच्या रोहित पाटीलला सुद्धा बघितलं असेल. बॉल जेव्हा तो रिलीज करतो तेव्हा तोही अशाच प्रकारे कधी कधी साऊंड काढत असतो. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहोत तेजस म्हात्रेला. एवढा अजून एक चांगला बॉल वेगवान त्याच दिशेने आणि तसाच बॉल रिलीज केला गेला ऑप्शनच्या बाहेर. आपण हा जर बॉल बघितला ना तर अगदी वेगाने गेला. ज्या ठिकाणी बॅट्समन आपण बघितला तर बॉलकडे फक्त पाहत राहिला. ही रणनीती ना तुमच्यासाठी चांगली असते, कारण तुम्हालाही माहिती आहे की ॲज अ फास्टर बॉलर लेग स्टम्पवरती हलकंसं कनेक्शन जरी बॅटचं बॉलवरती झालं तरी लेग स्टम्पला भरपूर मोठे फटके बघत असतात. त्याच्यामुळे ऑफ स्टम्पवरती त्याने बॉल वेगाने पिच केला आणि दोन्ही चेंडू इथनं डॉट खेळला जातोय, तो म्हणजेच फलंदाज. कैलाससाठी तिसरा बॉल समोर खेळतात व्ही शेप मध्ये. जरूर फिल्डर दूरवरती आहेत. लॉंग ऑफने प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. नुकताच एक चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर तन्मय म्हात्रेचं चांगलं कमबॅक राहिलं, परंतु तेजस म्हात्रेने सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर त्याच्या विरोधात हा चौकार आला कैलासच्या बॅटमधून आणि या चौकाराने आता टीम 11 या धावसंख्येवरती पोहोचतीये. महत्वाचं आहे प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा तरी मोठा फटका येणं, परंतु ती महत्वाकांक्षा आता या ठिकाणी कैलासने पूर्ण केली आहे, कारण त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावा 11 आहेत. अजून अडवण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 2 सुरुवातीचे डॉट चेंडू ज्या लेंथने नक्कीच त्याने फेकले गेले तशाच प्रकारे ही लेंथ आता चौथ्या बॉलवरती वापरली गेली आणि तेजस म्हात्रेचा हा तिसरा डॉट बॉल. माहिरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय सौरभजी म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करतो साहेबांना की या मंचावरती तुमचं स्वागत आहे. 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात. 4 बॉलमध्ये 4 धावा बनवल्यात. त्याच्यामध्ये एक चौकार कैलासच्या बॅटमधून आपण पाहिलाय.
ओव्हर द विकेटने लो फुल टॉस. आता गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. कैलाशला जरूर समजला नव्हता हा बॉल. त्या अनुमानाने वाटलं विनोदला की आता एखादा बॉल आपण या ओव्हरमधला जरूर चेस करावा. त्याच अनुमानाने त्याने लगेचच कॉलिंग केली गेली की एक धाव कदाचित बनवायला हवी, कारण कैलाश थोडासा जरूर या ओव्हरमध्ये नाकामी ठरला. त्याच अनुमानाने या ठिकाणी लगेच कॉल दिला गेला. इथनं मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 12. फक्त 12 धावसंख्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना. शेवटचा बॉल होता, विनोदने उचलला गेलाय. बॉल मध्ये फिल्डर अगदी पाहिलं गेलं तर बॉलच्या रेंजमध्ये आले होते, परंतु कदाचित सूर्यकिरणे डोलांवरती परावर्तित झाली असावी, त्यामुळे थोडासा अडथळा. सुरुवातीला जो बॉलकडे त्यांनी बघितला ना, तेव्हाच त्यांनी डोळ्यांवरती लगेचच हात ठेवला, कारण सूर्यकिरण अगदी त्याच्या डोळ्यावरती आली. त्या अनुमानाने इथनं कॅच झाली. ड्रॉप. मिळतात धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 14. एक गडी गमावला गेलाय, म्हणजेच सचिन. हवेचा वेगही चांगला आहे. त्या अनुमानाने 2 मॅचेस मध्ये ना आपण खूप डिफरंट बघितलं, कारण पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मधल्या ज्या धावा बनल्या गेल्या तिथे 46 बनल्या. तो संघ पिसवली संघ परास्त झाला. दुसऱ्या मॅच मध्ये लो स्कोरिंग सामना तुम्ही पाहिला, जिथे उसाटणे संघाने पापडीचा पाडा संघाला परास्त केलं. तिथे लक्ष होतं 24 धावेचं. म्हणजेच या खेळपट्टीवरती धावा बनतायत आणि धावा डिफेंड होत आहेत. त्याच्यामुळे सध्या तरी या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 14 धावसंख्या बघत आहात, ज्या ठिकाणी फलंदाजी करतोय संघ मोकाशी पाडा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 14. एक गडी गमावला गेलाय. म्हणजे जी पार्टनरशिप आता बिल्डअप होते ना, त्या पार्टनरशिपला कुठेतरी आता ब्रेकडाऊन केली ना, तर अजूनही शिरडोन संघ या मॅच मध्ये कंबरक असेल. परंतु आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ सोपवला गेलाय. गोलंदाज आपण बघत आहात संचित पाटील, ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये जास्त धावा नाही आहेत. तिसऱ्या षटकामध्ये त्याला केला गेलाय दाखल. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं ना, तर कैलाश यांनी जास्त डॉट बॉल खेळल्यात आणि तो स्ट्रायकिंग इनवर. कैलाससाठी हा बॉल थोडासा बॉडीवरती आला. संघर्ष चालू आहे कैलासचा आतापर्यंत, कारण हाही बॉल आपण बघितला ना, तर संचित पाटीलच्या हातामध्ये आलेला बॉलच बॅक टू ड्राईव्ह फटका खेळला होता. परंतु जेव्हा पुढे आला ना कैलाश, तेव्हा त्याचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसला. आणि अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो, तो म्हणजे कैलाशच्या माध्यमातून. कैलाश जर असा डॉट बॉल खेळत राहिला ना, तर त्याच्यावरती अजून प्रेशर वाढेल. मग डगआउट मधनं काहीशी आवाज जातील, अजून तो प्रेशरमध्ये वाढेल आणि तो इम्पॅक्ट ना सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करताना जाईल. कारण आता जर धावसंख्या कमी झाल्या तर इझिली शिरडोन संघ त्या धावसंख्या बनवू शकतो. ओव्हर द विकेटने कैलाससाठी हा बॉल. आता बॅट अँड बॉलचं हलकंसं कनेक्शन झालंय. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने आता धावपलक जाऊन पोचेल 15 आकड्यावरती. प्रेशरमध्ये जेव्हा जेव्हा आपण असतो ना, तेव्हा तेव्हा आपल्याकडनं कमकुवत कामगिरी होते, परंतु एखादा मोठा फटका आला ना, तो प्रेशर कुठेतरी बाहेर जातो. त्यासाठी आता माइंडला सायलेंट ठेवावं लागेल आणि कैलाशला बॅटिंग करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला विनोद आहे जो तग धरून. विनोदसाठी हा बॉल बॉडीवरती आला. बॉल यामध्ये विकेट किपर पासून थोडासा दूरवरती बॉल. एक सिंगल तर झाली कंप्लीट, परंतु दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि दुसरी धाव घेता वेळेला हेच हवं होतं डगआउटला की कैलाश मैदानाच्या बाहेर यावा आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावं. अखेरकार प्रवास संपला, तो म्हणजे कैलाश मोकाशीचा. आणि इथनं फलंदाज बाद होत असताना दुसरा लागणार झटका 16 आकड्यावरती. अनुकूल परिस्थिती बनवायची माहिती आहे कैलाशला सुद्धा, की आता आपलं बाद होणं हे आपल्या टीमसाठी चांगलं ठरेल. कारण लागोपाठचे डॉट बॉल खेळण्याऐवजी दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला तर त्याच्या बॅटमधनं सुद्धा मोठे फटके आले किंवा सिंगल डबलने सुद्धा डावाला सावरलं तर चांगलं होईल. कारण संघ शिरडोन समोर खेळत असताना मोकाशीपाडा आतापर्यंत तर हतबल आहे, परंतु एखाद्या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर ज्या धावसंख्या थांबल्या त्या धावसंख्येनं वाढ मिळेल. परंतु त्याच्यासाठी नवीन फलंदाज जाणं बाकी होतं आणि एक्झॅक्टली तेच केलं. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रणय. परंतु विनोद आहे स्ट्रायकिंग एंड वरती आणि दोन्ही खेळाडू बघत राहिले. फाईन लेग आणि थर्ड मॅन अगदी बघत राहिले. त्यांच्या दोघांच्या गॅप मधून बॉल चालला लॉंग स्टॉपला. हा नशिबाचा 4. आतापर्यंत विनोद पाहिलं ना तर टेक्निकल क्रिकेट खेळतोय. जास्त डॉट बॉलही तो खेळला नाही आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि इंडिव्हिज्युअल तो 9 या धावसंख्येवरती खेळतोय. चौकाराने धावा बनल्या गेल्यात 20. आतापर्यंत या षटकामध्ये बॉल समाप्त झाल्या 4 बॉलमध्ये खर्च केलेल्या धावा 6 आहेत, जिथे संचित पाटील बॉलिंग करतात.
थोडासा थांबला विनोद, माहिती आहे की बॉडीवरती येतोय हाई बॉल, पण तो सिंगल झाली. कम्प्लीट सेकंडचा कॉल. विनोदकडे जरूर फेकी झाली असती ज्या ठिकाणी डेंजर एंडला विनोद असते, परंतु बॉल कलेक्ट झाला नाही. कनेक्शन जरूर बॅट अँड बॉलचं हलकंसं झालं. या बॉलवरती 2 धाबेने टीम पोचेल 22 या आकड्यावर. अजूनही 7 बॉलचा खेळ या इनिंगमधला समाप्त होणं बाकी आहे. तुम्ही बघत आहात फ्रेंडशिप ट्रॉफी 2024 वाकळनं आयोजित ही स्पर्धा. आणि याचा हा दिवस खूप सुंदर आहे जिथे तिसरा सामना रंगतोय. ओव्हर द विकेटने अनपेक्षित उचळी जरूर आहे. पंचांनी नो हा चेंडू घोषित केलाय, कारण एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती आढळला गेला. लगेच पंचांनी घोषित केला की हा नो बॉल एक्स्ट्रा जरूर मिळते आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. 23 धावा. संचित पाटीलचे षटक थोडंसं आता का होईना, परंतु प्रेशराईज जातं 2 षटकांच्या तुलनेने, कारण पहिल्या दोन्ही षटकामध्ये 7-7 धावा आल्या, 14 धावा होत्या आणि या षटकामध्ये थोड्याशा जास्त खर्च झाल्यात. शेवटचा बॉल होता विनोदसाठी, टर्न केलाय. जरूर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता, परंतु फिल्डर पोहोचला गेला. स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध होता. त्या अनुमानाने या बॉलवरती सुद्धा मिळतात धावा. 2 षटक संपले 3 आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25. 2 गडी गमावल्यानंतर टीम मोकाशी पाडा. तीन ओव्हरचा यशस्वी खेळ आपण दोन्ही बाजूने म्हणू शकतो की संपलाय, कारण एका बाजूला 25 धावा 3 ओव्हरमध्ये बनणं म्हटलं गेलं तर यशस्वी सध्या तरी पायरी चढताना पाहायला मिळतो मोकाशीपाडा. आणि दुसऱ्या बाजूला यशस्वी का, तर प्रत्येक ओव्हरचा जो विश्लेषण आपण बघितलं ना, तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपण खूप कमीच धावसंख्या पाहिल्या. असं वाटलं संचित पाटीलचं षटक थोडंसं अजून मागडं जाते की काय, कारण एक चौकार ऑलरेडी त्याच्यामध्ये आला होता आणि नो बॉलही आला होता. त्याच अनुमानाने 2 ओव्हरच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये जास्त धावा खर्च झाला, परंतु तेही चांगलं घडलं टीम शिरडोनच्या बाजूने, कारण पहिल्या 2 बॉलरने जास्त धावा खर्च केल्या नव्हत्या. त्या अनुमानाने आपण धाव बघत आहात 25. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जरूर 3 खेळाडू चर्चा करतात. खरं तर ही शॉर्ट मीटिंग असते, यामध्ये काहीतरी डावपेच असतात जे आपल्या खेळाडूला सांगण्यासाठी आपली टीम पाठवते. खरं तर भरपूर वेळा आपण असं बघत असतो की एखादा खेळाडू जेव्हा इम्पॉर्टंट मॅसेज जर आपल्या खेळाडूंना द्यायचा असेल ना, तर तो 25 स्ट्रायकिंग एंडवरती प्रणयसाठी हा बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये फाईन लेग आलाय, डाऊन दी बॉल आणि कॅच सेकंड अटेम्प्टमध्ये इथनं कलेक्ट केली गेली. असं वाटलं कदाचित की इथनं कॅच ड्रॉप होती, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच स्वीकारली गेली. परतेल मैदानाच्या बाहेर प्रणय लागणारा झटका तिसरा. सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच पकडली. जरूर ताकदीचा वापर केला होता या फटक्यावरती. जसा भक्कम देयष्टीचा खेळाडू आहे तसेच मोठे फटके मारण्याची जरूर त्याला गरज होती, परंतु हलकंसं कनेक्शन झालं बॅट अँड बॉलचं. फाईन लेगला आपण बघितली कॅच, जिथे फलंदाज बाद झाला प्रणय, नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये समीर. विकेट तिसरी गमावली गेली आहे. धावा आहेत धावपलकावरती 25. अजूनही 5 चेंडूचा खेळ उर्वरित, 4 ओव्हरची मॅच. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ना तुम्हाला लवकरात लवकर धावा कशा बनतील याचा विचार करावा लागतो, परंतु याही गोष्टीचा विचार जास्त फलंदाज करत असतात की सिर सलामत तो पगडी 50. आपण थांबलो तर जास्त धावा बनतील, त्याच अनुमानाने जास्त घाई केली नाही टीम मोकाशी पाड्याने, कारण आतापर्यंत फक्त 3च गडी गमावल्या गेल्यात. यावेळेला सेकंड बॉल तोही चांगला, फिंगर रोल करत असताना हा फेकला गेलेला बॉल बीट करत असताना समीरला, जिथे मयुरेश आपल्याला पाहायला मिळाले. 25 या धावसंख्येवरती 2 चेंडू त्याने फेकले, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही, परंतु महत्वाची एक विकेट प्रणयची त्याने आपल्या खात्यामध्ये जोडली आहे. यावेळेला फुल टॉस बॉल होता, तोही खेळण्याचा प्रयत्न झाला समीरचा, परंतु तो बीट झाल्यानंतर लगेचच त्याच्या चेहऱ्यावरती निराशा दिसते. निराशा ना जरूर आपल्या चेहऱ्यावरती येत असते, परंतु प्रत्येक बॉलवरती सगळं आपल्या बाजूने घडेल असं नसतं. आपल्याला कधी कधी ना माइंड सायलेंट ठेवून जे काम करायचं असतं ना त्या कामाला पुढे सरकवायचं असतं. परंतु आतापर्यंत विनोद चांगला केलाय, बीट जरूर झाला समीर, परंतु विनोदकडे ती क्षमता आहे विनोदकडे. त्याने बॉल टर्न केला गेलाय, हाही बॉल आहे मध्ये, ज्याच्या हातामध्ये आपण बघितली गेली कॅच ती म्हणजेच प्रणयची, आणि आता कॅच पकडत असताना विनोदची फलंदाज होईल बाद.
चौथा लागणारा झटका टीम मोकाशी पाडाला. प्रत्येकाकडे ना कॉन्फिडंट तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडनं अगोदर चांगली कामगिरी झालेली असेल. आता जर तुम्ही फिल्डरला बघितलं असेल ना की ज्या फिल्डरच्या हातामध्ये कॅच तुम्ही पाहिली रोहन, त्या रोहनला प्रणयची कॅच पकडत असताना थोडासा फंबल होताना बघितला आणि तोच प्रणय आता जेव्हा महत्वाची विनोदची कॅच होती ना तेव्हा कॉन्फिडंटली राहिला आणि कॉन्फिडंटली त्याने कॅच पकडली गेली. म्हणजेच या गोष्टीचा आपण विचार करू शकतो की सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्वाचा असतो. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ना की तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला सध्या तरी रोहनमध्ये पाहायला मिळाला. बाद झालाय चौथा फलंदाज आलाय गौरव. बॉल समाप्त झाला 4-25 या आकड्यावरती 2 गडी बाद झाले. 26 वरती आता नुकताच गडी बाद झाला आणि शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. गौरव गेल्या मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये फिल्डर होते परंतु त्याच्या अगोदर कदाचित मयुरेश पोहोचलाय. बॉल उचलला गेलाय. या बॉलवरती मिळते सिंगल. 27 धावा पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. ज्या अनुमानाने आपण सुरुवातीला 2 षटकामध्ये धावा कमी बघितल्या ना त्या अनुमानाने तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा होत्या परंतु चौथ्या षटकामध्ये त्या धावसंख्येना तोड देणारे हे षटक राहिलं. म्हणजे मयुरेशने आतापर्यंत 5 बॉल फेकल्यात आणि 5 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2, ज्याच्यामध्ये महत्वाच्या 2 विकेट सुद्धा आहेत. शेवटचा बॉल टीमची धावसंख्या 27. एखादा मोठा फटका हवा आहे आता टीम मोकाशी पाड्याला. या वेळेला स्टिअर केलं, बॉडीला स्ट्रेच केलं गेलं, फटका जरूर खेळला गेला परंतु विकेट किपरने कॉल दिला गेला की आय विल टेक आणि तो कॉल त्यांनी स्वीकारला सुद्धा गेलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट गडी गमावले गेले 5. पहिला 17चा खेळ संपला. पहिल्या 17मध्ये 27 धावा म्हणजे 28 धावसंख्येचं टार्गेट असेल ते म्हणजे शिरडोन बी समोर. चला टीम धानसर आणि टीम उसाटणे दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. धानसर आणि उसाटणे टीम. चला टीम धानसर आणि टीम उसाटणे कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉसच्या संदर्भात. सध्या तरी एक स्क्वॉड मैदानाच्या बाहेर होतोय आणि दुसरा स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यामध्ये गौरव, विनोद, प्रसाद, सचिन, अविनाश, कैलाश, आकाश, हितेश असा हा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये प्रणय हा सुद्धा इन्क्लूड आहे. सध्या तरी बॅटिंगच्या माध्यमातून तर युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या या दुनियेमध्ये अनेक साऱ्या गोष्टी तुम्ही लाईव्ह बघत असता. तसेच आमचे सर्वांचे लाडके जीवन म्हात्रे हे सुद्धा युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचेही मनापासून आभार. चला टीम धानसर आणि टीम उसाटणे. धानसर टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. उसाटणे टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण खेळवणार आहोत सो या लगेचच कॅप्टनने. चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. 2 चेंडू तुम्ही चॉईस करा. एक अंपायरकडे द्या आणि एक तुम्ही सोबत घेऊन जा. म्हणजे दोन्ही सोबत घेऊन जा. एक अंपायरकडे तुम्ही द्या. कारण या स्पर्धेचा नियम आहे की बॉल कधी हरवला, फुटला किंवा भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल. निव्या बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जातात आणि ज्याने या चेंडूंची खरं तर पूर्तता केली आहे त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू.
कारण या स्पर्धेला गरज होती तुमच्या योगदानाची, तुमच्या मार्गदर्शनाची, आणि योगदानातून या मॅनेजमेंट कमिटीचं खरं तर हे सुंदर प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. त्याच्यामुळे आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करू. टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. मोकाशीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अवघ्या 27 धावा त्यांनी बनवल्या गेल्या, म्हणजे 28 धावसंख्येचं टार्गेट. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं टार्गेट तर थोडंसं याहून कमी होतं, म्हणजे 24 धावेचं टार्गेट होतं. जे 24 धावसंख्येचं टार्गेट आपण बघितलं गेलं तर उसाटणे पापडीचा पाडा संघाने सुरुवातीला बॅटिंग करत असताना बनवलं. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहात या मॅचमध्ये 28 धावसंख्येचं टार्गेट. तर चला आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक शाहू मामा यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न करावात. सुंदर कॉइन या ठिकाणी ठेवलेला आहे, जो या मॅच मध्ये कोण जिंकेल त्याचा आपण विचार करूया. चला या उसाटण्याचे कॅप्टन आधी टॉस करून घ्या. चर्चा भरपूर रंगतील, कारण ही स्पर्धा तशी आहे. आमच्या सोबत आपण टॉस या ठिकाणी संपन्न केला. टॉस जिंकला गेलाय तो म्हणजेच उसाटणे टीमचा कॅप्टन आहे. आणि डिसिजन काय सर? येस, फिल्डिंग. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी कट केला गेला चेंडूला, फिल्डर वळतोय आणि दरम्यान आपण पाहिला गेला तर या 28 धावसंख्या चेस करण्यासाठी आता सुरुवात झाली. तिसरीचा सुद्धा अटेम्प्ट केला गेलाय आणि इथनं अजून धावा काहीशा मिळतील. 28 धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला डिफेंड करायचं आहे. त्या अनुमानाने तुम्हाला सुरुवातीपासून ना समोरच्या टीमला डॉमिनेट कसं करता येईल याच्याकडे जास्त फोकस करायचं आहे. सुरुवातीला चांगला बॉल होता, फटकाही चांगला खेळला. दोन्ही खरं तर खेळाडूंचं चांगलं प्रदर्शन राहिलं. एका बाजूला बॉलही चांगला होता, परंतु त्याला खेळलाही चांगल्या पद्धतीने, परंतु त्या बॉलला जरूर अडवला, परंतु तो फेकता वेळेला मिसफील्ड जरूर झाली. त्याच्यामुळेच या 3 धावा पहिल्याच बॉलवरती आल्यात. दुसरा बॉल ऑनसाईडला खेळायचा होता, हलकंसं कनेक्शन बॅटचं जरूर झालं. एक सिंगल तर मिळेल. राज पाटील आणि आशिष पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नुकताच बॉल खेळला गेला तो म्हणजेच आशिषनं. मिळतात धावा 4 या जरूर 2 बॉलमध्ये. आणि पहिलं षटक प्रणयचं. प्रणयला सध्या तरी ना ज्या सुरुवातीला धावा थांबवायच्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आता माइंडमध्ये सेट कराव्या लागतील, कारण 28 धावसंख्या त्यांना डिफेंड करायच्या आहेत. ओव्हर द विकेटने बॅटची जरूर कडा आहे, परंतु वॉट ऑफ फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली. जरूर बॅटिंग करत असताना प्रणय ना तेवढासा आपण पाहिला गेला तर बॅटिंगच्या माध्यमातून पुढे येऊ शकला नाही. त्याच्या अगोदर कैलाशी थोडासा हतबल झाला, परंतु कैलास सध्या तरी फिल्डिंग करतात आणि त्याच्याच अनुमानाने हा बॉल अडला नसताना तर कदाचित मागे चौकार सुद्धा गेला असता. त्याच्यामुळे त्यांनी तो बॉल अडवला गेला. त्या बॉलवरती मिळाली सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 5 जिथे बनवायच्या धावा 28. रिव्हर्स खेळतात, सुंदर फटका. अगदी ट्रान्स चेंज केलं गेलं आणि स्वतःसाठी जागा बनवली गेली, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. शेवटच्या क्षणाला ढकलण्याचा प्रयत्न. 3 फिल्डर होते बॉल मागे, परंतु ढकलण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. जरूर त्या खेळाडूचा तोल त्या ठिकाणी गेला. पहिल्याच बॉलवरती तिहेरी धाव ज्या क्षेत्रामध्ये बनली ना, त्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने तो बॉल अडवला गेला त्याच क्षेत्ररक्षकाला ही बॉल अडवण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहिला, परंतु तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला आणि या बॉलवरती चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या होते 9. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा. 28चा बचाव करायचा आहे, संरक्षण करायचं आहे आणि त्या अनुमानाने या पहिल्या ओव्हरमध्ये घडलेल्या गोष्टी ना थोड्याशा विपरीत आहेत संघ मोकाशी पाड्याच्या. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने आता गती चांगली होती, वेग धारण केलं, कारण माहिती आहे सध्या तरी रिव्हर्सचा सुद्धा अटेम्प्ट झाला आपल्या विरोधात. त्याच्यामुळे जलद गतीने जर बॉल टाकला तर रिव्हर्सचा अटेम्प्ट करता वेळेला थोडासा संघर्ष जास्त करावा लागेल. त्याच अनुमानाने राज पाटील समोर हा वेगवान बॉल टाकला आणि त्या बॉलवरती एकही धाव नाहीये. 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. वॉट शॉट, सुंदर फटका. दुर्मिळ फटके अशी असतात आणि तोच दुर्मिळ फटका, त्या दुर्मिळ फटक्याची निवड केली गेली ती म्हणजेच राज पाटील आणि त्याच्या बॅटमधला हा सुंदर चौकार. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा बिनगडी बाद 13 टीम शिरोडून बी. वेगाचा वापर केला, परंतु त्या अनुमानाने आपण
फटकाही तेवढा सुंदर पाहिला. 28 धावसंख्येचं संरक्षण करत असताना सुरुवातीला ज्या चुका घडल्या ना त्या चुकांमध्ये वावरत होता संघ मोकाशीपाडा, परंतु पुन्हा एकदा तोच प्रेशर टाकण्याचं काम या चौकाराने केलं जो राज पाटीलच्या बॅटमधून आला. 28 धावसंख्येचा पाठला करायचंय. सुरुवातीचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं मुंबई आपल्याकडे आपण मोठे फटके खेळू शकतो त्याच अनुमानाने फिल्डिंग पोझिशन पाहिली गेली आणि जो शेवटचा फटका होता ना तो अगदी लाजवाब होता. असे फटके खूप दुर्मिळ असतात कारण तुम्ही स्लॉग स्वीप रिव्हर्स कधी कधी हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि त्यानंतर इनसाइड आउट हे असे जे दुर्मिळ फटके असतात ना ते दुर्मिळ फटके खेळण्यासाठी ना आपण अनेक साऱ्या खेळाडूंना बघत असतो आणि ते दुर्मिळ फटके तेच खेळाडू खेळतात ज्यांच्याकडे अनुभव असतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती ते असे फटके खेळत असतात. हा फटका राज पाटील यांनी निवडला गेला ज्याच्यामध्ये आला चौकार. टीमची धावसंख्या 13. अजूनही 18 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी म्हणजे 28चं टार्गेट होतं. 13 धावा बनलात म्हणजे 18 मध्ये अजूनही 15 बनवायचे जी सरासरी आहे फक्त 5-5 धावसंख्येची. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 5 धावा बनवायचे आहेत. 15ची गरज. 18 बॉल शिल्लक आहेत आणि प्लस पॉईंट हाच आहे की एकही गडी गमावला नाही पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आला निखिल. पॉवर प्लेचं निर्बंध आता हटलेला आहे. निखिलचा पहिलाच बॉल फुल टॉस जरूर होता परंतु वेग जास्त नव्हता. त्या अनुमानाने बीट झाले बॅट्समन आशिष पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितल्या धावा 4. एका बाजूला 2 चौकाराच्या साहाय्याने खेळतो राज पाटील. त्याने तर पूर्णपणे सामन्याला टर्नच केलं कारण शेवटचा जो चौकार आला ना त्याने पूर्णपणे मॅचला क्लोज आणून ठेवलं. राऊंड द विकेटने हाही फुल टॉस बॉल स्वीप केला गेलाय. समोर फिल्डर आहेत. बॅकआउट स्क्वेअर लेगला खेळायचं होतं परंतु बॉल जर आपण बघितला गेला तर एक्स्ट्रा काउच्या दरम्यान तिथनं दुसरी धाव सुद्धा होईल कंप्लीट. ही चुकी झाली ना ती चुकी रिकव्हरी करण्याची वेळ होती आणि रिकव्हरी करेपर्यंत तेवढासा वेळ मिळाला गेला. लगेचच बघितलं गेलं आणि 2 धावा झाल्या पूर्ण. 2 धावेने टीम आता पोहोचतीये 15 आकड्यावरती. अजूनही बनवायचे आहेत या मॅचमध्ये 13. बॉल शिल्लक आहेत 16. 16 मध्ये 13 बनवायचे आहेत. राऊंड द विकेटने पेस व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. मिड विकेटचा फिल्डर वरतो. आताही सेकंडची चान्स आहे आणि ती चान्स सोडणार नाहीये. प्रत्येक संध्या असतात ना या क्षणात तुम्हाला पूर्ण करायचे असतात. जरूर आपल्याकडे बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत तरी कोणती संधी सोडायची नाहीये. हा निर्धार ना तो म्हणजे शिरडून बीने केलाय कारण माहिती आहे शाहू मामा सुद्धा बसल्यात जे भरपूर वेळा भरपूर खेळाडूंना कोच करत असतात आणि ते ह्या गोष्टीतल्या चुका सांगू शकतात. त्याच्यामुळे कोणती चुकी नकोय म्हणजे शिरडून बी संघ आता सध्या तरी त्या गोष्टी करतोय. यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता परंतु बॉल मागे चाललाय. फिल्डरने अडवला जरूर गेलाय. टार्गेटचा प्रयत्न करायला हवा होता असा सांगतोय तो म्हणजेच निखिल. टार्गेट का केला नाही कारण बॅकअप होता निखिलचा मग करायला हवा होता कारण अगदी स्टंपच्या समोर होता. त्या अनुमानाने आपण टार्गेट करताना बघितलं नाही. धावा झाल्यात 18. अजूनही बनवायच्या धावा 10. या षटकामध्ये आपण बघत आहोत एकही मोठा फटका नाहीये परंतु सिंगल डबलने आपल्या डावाला सावरतोय संघ शिरडून बी. रिव्हर्स अटेम्प्ट आताही केला गेलाय. बॉल हवेमध्ये जरूर आहे. टप्पा पडलाय. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न समीर होते त्या ठिकाणी परंतु त्यांना बीट करून हा स्विच हिट नव्हे तर स्वीट हिट म्हणावं लागेल शिरडून बीच्या खात्यामध्ये. जोरदार धावा 4. कोणाला या फटका पाहणं ना हवा हवासा वाटेल कारण रिव्हर्स अटेम्प्ट सेकंड टाइम गेला राज पाटीलनं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल ठरला तो प्रणय समोर. आता सक्सेसफुल ठरला निखिल समोर. दोन्ही फटके अगदी कलात्मक होते आणि ज्या अनुमानाने आपण त्याचे फटके पाहतोय ना तर फटके तो त्याच्या अंदाजाने चांगले खेळतोय. फक्त 6ची गरज. सीझनची पहिलीच बाईक ज्या राजने उचलली तोच राज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळतोय आणि जेव्हा आपल्याला अशा पारितोषिकाने नवाजलं जातं ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स अजून वाढत असतो. यावेळेला पुन्हा एकदा फक्त पाहत राहिले फिल्डर. आता समीरचा प्रयत्न झाला नाही कारण त्याला संधीच नव्हती आणि त्याचा जो अंदाज आहे तो अंदाज पूर्णपणे या ठिकाणी दाखवत असताना राज पाटीलच्या बॅटमधला अजून एक चौकार म्हणजे लागोपाठ 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाले आणि आता 12 मध्ये फक्त बनवायचे आहेत धावा 2. त्याचा अंदाज काही वेगळा आहे. त्याच्याकडे तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर त्याची बॅट धरण्याची पद्धत पहा. ज्याप्रमाणे बॅट तो पकडतो असं वाटतं की
दोन्ही बाजूला तो समान खेळू शकतो, म्हणजेच रिव्हर्स अटेम्प्ट करायला सुद्धा त्याला अडथळा निर्माण येणार नाही, कारण त्याची बॅट त्या पद्धतीने तो पकडतो. आणि सीझनच्या सुरुवातीलाच बाईक मिळणं म्हटलं गेलं तर ही भरपूर मोठी गोष्ट आहे. नागझरीच्या स्पर्धेमध्ये त्याने या सीझनची पहिली बाईक उचलली गेली. माहिती आहे त्याला त्याच्याकडे कॉन्फिडंट आहे. आपल्या टीमला आपण काय देऊ शकतो, तर आपल्या टीमला आपण अशा काहीशा गोष्टी देऊ शकतो ज्यामध्ये आपल्या गावाचं नाव सुद्धा जोडलं जाईल. त्याच्यामुळे ते सध्या तो करतोय. बनल्या गेल्या धावा 26, टार्गेट होतं 28, म्हणजेच या 12 बॉलमध्ये फक्त 2 धावा हव्यात. थर्ड ओव्हर मध्ये आलाय कैलाश. पहिलाच बॉल जरूर मॅचला फिनिश करायची होती आशिष पाटीलला, परंतु पहिला चेंडू बाउन्सर चांगला हाताळला गेला, जो शोल्डर वरून कदाचित गेला असावा बॅट्समनच्या, ज्या ठिकाणी बॅटिंग करतोय आशिष पाटील. 26 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 11 चेंडूमध्ये 2 बनवायचे. कैलाश तयार. राऊंड द विकेटने चॉप करायचा होता, परंतु ऑफ स्टंपचा हलकासा बाहेर जो प्रयत्न होता चॉप करण्याचा, कदाचित या मॅचला जरूर फिनिश करण्यासाठी राज पाटीलला स्ट्राईक द्यायला हवी होती, असाच कदाचित विचार चालू असावा आशिष पाटीलचा. परंतु लागोपाठचे हे 2 डॉट बॉल येतात ते म्हणजेच कैलाशचे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा हलकासा बाहेर. वाईटची रिटर्न क्रीज आहे तिथे ॲक्युरेटली कदाचित चेंडू पडला असावा. निर्धारित षटकांचे जेव्हा सामने असतात आणि आपल्याकडे जेव्हा डिफेंड करण्यासाठी कमी धावा असतात ना, तेव्हा सुरुवातीला अशी षटक येणं महत्त्वाचं असतं. आता पहा प्रेशर नाही आहे शिरडू टीमवरती, परंतु एखादा विकेट आणि डॉट बॉल रेशो जास्त राहिला ना तर तो प्रेशर पडेल. यावेळेला कडा आहे, बॉल मागे चाललाय, जरूर फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न झाला, जरूर तोही थोडासा डायव्हर्शनमध्ये होता, कारण बॉल ज्या वेळेला त्याच्या डोक्यावरून गेला तोही विचार करत होता की बॉल गेला कुठे, परंतु त्याच्या जवळ जो खेळाडू होता त्याने बॉल उचलला गेला. स्कोर इज लेवल. धावा बनल्या गेल्या 27-28 टार्गेट. आणि आता स्ट्राईक वरती कोण आलाय ज्याने कलात्मकतेचे 3 चौकार दाखवले, तोच राज पाटील. राज या मॅच मध्ये सुद्धा करतोय आणि फिनिशिंग टच देण्यासाठी सुद्धा तो आता सज्ज आहे. कैलाश त्याच्या समोर. कैलाशचा हा बॉल जरूर थोडासा थांबून खेळला गेला, परंतु या मॅचला फिनिशिंग टच सुद्धा दिलं गेलं राज पाटीलने, ज्याने या हंगामाची पहिली बाईक उचलली गेली नागझरी या क्रीडांगणावरती. त्याच्याच बॅटमधला हा फिनिशिंग टच 28 धावसंख्येचा पाठला अगदी सहजरित्या केला गेला. आणि या मॅचमध्ये बघत असताना पुढे सरकतीये ती म्हणजेच शिरडोन. चला टीम उसाटने फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेलाय, सो लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जा. सध्या तरी दोन्ही खेळाडू जरूर एकामेकाशी सेकंड करत असताना प्रोत्साहन करतील. म्हणजे स्पेशली आपण बघू तर टीम मोकाशीपाड्याचा लेजंड खेळाडू कैलाश, जो की राज पाटीलला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देईल आणि राज पाटील ते आमंत्रण स्वीकारेल सुद्धा. या मॅचमध्ये 28 धावसंख्येचा टार्गेट होता आणि 28 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्याच्या अनुमानाने आपण बघितले 4 चौकार जे राज पाटीलच्या बॅटमधून आले. 28 धावसंख्येचं छोटंसं लक्ष्य होतं आणि त्या 28 धावसंख्येचं